दिव्यांग निधीत वाढ करण्यासाठी प्रहार संघटनेचे देवळाली नगरपरिषदेला निवेदन। देवळाली प्रवरा नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी दिला जाणारा निधी 3% 5% करण्यात यावा, अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर जिल्हा व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने करण्यात आली। या मागणीसाठी संघटनेच्या प्रतिनिधींनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले। 2018 पासून नगरपरिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांना फक्त 3% निधी वाटप केला जातो। वाढत्या महागाईमुळे हा निधी अत्यंत अपुरा असल्याचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी निवेदनात नमूद केले। समान संधी समान हक्क दिव्यांग अधिनियम 2016 नुसार हा निधी 5% करण्याचे बंधन असतानाही परिषदेकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली। सध्या दिव्यांगांना प्रतिवर्ष फक्त 2000 रुपये मिळतात। हा निधी वाढवून 80% ते 100% दिव्यांगांसाठी 6000 रुपये, 60% ते 80% दिव्यांगांसाठी 5000 रुपये आणि 40% ते 60% दिव्यांगांसाठी 4000 रुपये मंजूर करावेत, अशी मागणी करण्यात आली। तसेच सन 2025 ते 26 चा निधी दिवाळीपूर्वी वितरित करावा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र भवन किंवा मीटिंगसाठी गाळा उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली। ही मागणी मान्य न झाल्यास प्रहार संघटनेचे मार्गदर्शक माननीय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, मऊ उमर शेख, रमेश गुलदगड, बाबाजान शेख, नवनाथ पिंपळे, बाबासाहेब सोनवणे, कातीलाल गायकवाड आदी उपस्थित होते। ठोकशाही न्यूज 24 साठी चंद्रकांत जगधने।